मित्रांनो, आता तुम्हाला एस.टी. बसने जर प्रवास करायचा असेल तर स्मार्ट कार्ड अनिवार्य आहे। एन.सी.एम.सी. कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला विविध सवलती मिळणार आहेत, अन्यथा सवलती पूर्णपणे बंद होणार आहेत। याची नोंदणी सध्या सुरू आहे। नोंदणी कोणत्या ठिकाणी करायचं आहे, कोणकोणते कागदपत्रे लागतात, या संदर्भातील पूर्ण माहिती व्यवस्थित आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम आपण आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून जो परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे तो व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सवलत धारकासाठी एसटीच्या एन.सी.एम.सी. स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू। आता बघा, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पाठ उघडली आहे। रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू केली आहे। सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू झाली असून प्रत्येक आगारात व विभागीय कार्यालयात सवलत धारकांनी योग्य ती कागदपत्रे व शुल्क भरून एन.सी.एम.सी. स्मार्ट कार्ड घ्यावीत असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या। आता पुढे सांगण्यात आलेलं आहे, पूर्ण व्यवस्थित समजून घ्या। कोणाला हा कार्ड मिळणार आहे, काय कार्डचे हे वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी या प्रकल्पामुळे साध्य होणार असून या प्रकल्पासाठी महामंडळाने मे इबेकस टेक्नॉलॉजीज आणि NSDL पेमेंट बँक यांच्याशी करार केला आहे। आता या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे कोणाला मिळणार याचा लाभ। आता लाभ कोण घेऊ शकतो किंवा कार्ड कोण काढू शकतो हे समजून घ्या। या ठिकाणी बघा, या नव्या योजनेत समाजातील विविध सवलतीधारक घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे। विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल। याचबरोबर ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल। याचबरोबर दिव्यांग प्रवाशीसाठी UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा या ठिकाणी असलेले कार्ड तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वतंत्र सैनिक यांच्याशी जो काही अधि स्वीकृतधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पत्रकार विजेत्यांना मुख्यालय, विभागीय कार्यालय, आगार मार्फत वितरण केलं जाईल। आता या कार्डचे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य समजून घ्या। प्रवास स्मार्ट कार्ड सोय ही जी आहे, किंमत नवीन कार्ड 199 रुपये GST सह, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे। याचबरोबर वॉलेट मर्यादा किमान 100 ते 50 रुपयाच्या पटीने रिचार्ज करता येईल। यामध्ये रिचार्ज सुविधा, ATM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सह रिचार्ज या ठिकाणी करता येणार आहे। जर तुम्हाला हा कार्ड काढायचा असेल तर लवकरात लवकर आपल्या तालुक्यातील आगार प्रमुखेमध्ये जा। त्या ठिकाणी तुम्हाला जो काही स्मार्ट कार्ड आहे तो स्मार्ट कार्ड त्या ठिकाणी मिळेल। NCMC हा स्मार्ट कार्ड अतिशय उपयुक्त आहे। हा जर कार्ड तुमच्याकडे असेल तरच विविध जे काही सोयी सुविधा आहेत ते व्यवस्थित तुम्हाला मिळणार आहेत, अन्यथा हे सर्व सोयी सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत, हे तुमच्या लक्षात असू द्या। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।